चला एक्सरसाइज 6.3 जरा मोठाच आहे बघा. ह्याच्यामध्ये जरा जास्त क्वेश्चन आहेत. तर या एक्सरसाइज 6.3 पुढचं एक्झाम्पल घेऊया. जरा जास्तच एक्झाम्पल आहेत बघा. चलो नंबर 1, अ व्हर्टिकल पोल vertical pole of length 6 meter casts a shadow 4 meter long on the ground. And at the same time a tower casts a shadow 28 meter long. Find the height of the tower. सोल्युशन. चला पाहूया जरा. हे पहा, ही आहे जमीन आणि हा जमिनीवर आहे. हे जमिनीच्या वर आकाशात हा सूर्य. हा काय? सूर्य. पुन्हा अ व्हर्टिकल पोल ऑफ लेंथ 6 मीटर. हे काय? हे व्हर्टिकल पोल ऑफ लेंथ. व्हर्टिकल म्हणल्यावर हे परपेंडिक्युलर असतं बरं का. हे पोल आहे आणि ह्याची लेंथ किती आहे? 6 मीटर. कास्ट अ शॅडो 4 मीटर. तर आता हे सूर्यकिरण जर ह्याच्यावर पडले पोलवर, तर त्याची सावली इथं कुठं तर पडेल ना. तर समजा इथं पडली, तर हे इथून एवढी सावली पडली याची. हे सूर्यकिरण पडल्या असा सूर्यकिरण गेला आहे का हे. आणि हे त्याची काय शॅडो किती आहे? 4 मीटर. अ व्हर्टिकल पोल ऑफ लेंथ 6 मीटर. हे व्हर्टिकल पोल ह्या जमिनीवर आणि त्याची सावली हो का इथं. कास्ट अ शॅडो 4 मीटर लॉंग ऑन द ग्राउंड. तर हे जमिनीवर 4 मीटर पडले. ॲट द सेम टाईम टावर. आता पोलपेक्षा टावर उंच असते बघा. हे सूर्य वर असेल बरं का इथं जरा. तर हे टावर समजा इथं. आता हा सूर्य पडला, हे सूर्याची किरण ह्याच्यावर पडले. जरा सूर्य आपण इथं घेऊया. ह्याच्यावर पडली की ही सावली पडली. ॲट द सेम टाईम अ टावर कास्ट अ शॅडो 28 मीटर लाँग. हे टावर आहे उंच त्याच्यापेक्षा, आणि त्याची सावली इथं पडली, आणि त्याची सावली किती पडली? 28 मीटर लाँग. फाइंड द हाईट ऑफ द टावर. तर ही हाईट काढा म्हणले. ह्याला नाव देऊ समजा ए बी सी. ह्याला नाव देऊ PQR. चला सांगा. इन द फिगर AB इज अ टावर अँड BC इज इट्स शॅडो. पुन्हा PQ इज, हे सॉरी टावर नाही, पोल बरं का. AB इज अ पोल, BC इज इट्स शॅडो, PQ इज अ टावर अँड QR इज इट्स शॅडो. मग इन फिगर AB is a pole and BC is its shadow. Full stop. PQ is a tower and QR is its shadow. PQ is a
tower and QR is its shadow. Full stop. AB equal to 6 meter, BC equal to 4 meter. AB equal to 6 meter, comma BC equal to 4 meter. पुन्हा QR equal to 28, PQ equal to how much? QR equal to 28 meter and PQ equal to how much? ह्याला नंबर 1 देऊ बरं का आपण. म्हणजे ही सगळी माहिती आहे. कोणता पोल आहे, कोणती सावली आहे, कोणतं टावर आहे, ते काय, त्याची हाईट किती आहे, त्याचा शॅडोची सावली किती आहे, काय नाही, हे सगळं ह्याच्यात दिलं. आता आपण काय करू, या 2 ट्रँगलमध्ये जाऊ. आता मला सांगा, हा पोल व्हर्टिकल असते म्हणजे जमिनीला परपेंडिक्युलर असते ना, आणि हे टावर पण व्हर्टिकल असते म्हणजे जमिनीला कसं असते, परपेंडिक्युलर. मग इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR, 2 ट्रँगलमध्ये जाऊया. या 2 ट्रँगलमध्ये सांगा, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे बघा. अँगल ABC इक्वल टू अँगल PQR, अँगल ABC इक्वल टू अँगल PQR इच 90 डिग्री. त्याच्यानंतर हे सूर्यकिरण एकदाच पडल्यावर हा अँगल आणि हा अँगल हे पाहिजे असाच रेज पडले ह्याच्यावर एकाच वेळेस दोघावर. कारण सूर्य तर असं ह्याला वेगळं तर प्रकाश पडणार नाही ना. एकाच ह्याच्यावर 2 जर रे पडले तर हा अँगल आणि हा अँगल तयार होणारा सेमच होईल ना. म्हणून अँगल BAC इक्वल टू अँगल QPR, अँगल BAC इक्वल टू अँगल QPR. ह्याला मात्र लिहूया, शॅडोज आर casts at the same time. म्हणजे सूर्यप्रकाशामुळं एकाच वेळेस सावल्या तयार झाल्या ना, आणि हे एकाच वेळेस सावल्या तयार झाल्यामुळे हे 2 अँगलसुद्धा सेम होतात बघा. म्हणून इथं लिहिलं आहे बघा, शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच वेळेस सावल्या तयार झाल्यामुळं हे 2 अँगल काय होतात, इक्वल. मग बघा बरं, हे 90 हे हा आणि हा राऊंड ह्याला, तर हे 2 अँगल इक्वल म्हणजे AA, आणि हे 2 अँगल इक्वल म्हणजे AA, आणि हे AA सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे हे 2 ट्रँगल काय होतात, सिमिलर. सो ट्रँगल ABC सिमिलर टू ट्रँगल PQR, आणि ह्याला लिहूया AA सिमिलॅरिटी criterion. And so if 2 triangles are similar then angle A equal to angle P, पहिला अँगल इक्वल टू पहिला अँगल, दुसरा अँगल इक्वल टू दुसरा अँगल, आणि तिसरा अँगल इक्वल टू तिसरा अँगल. अँगल A इक्वल टू अँगल P, अँगल B इक्वल टू अँगल Q, अँगल C इक्वल टू अँगल R. कारण 2 ट्रँगल जर सिमिलर असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, इक्वल. पण अँगल नाही घ्यायचा आपल्याला ह्यावेळेस. का बरं, कारण ही साईड आहे, ही साईड आहे, ही साईड आहे आणि ही साईड आहे. 1 2 3 साईड दिल्यात, आणि तुम्हाला चौथी काढायची ना, मग फक्तच साईड घेऊ. मग साईड घ्या, तर AB अपॉन PQ, AB अपॉन PQ इक्वल टू BC अपॉन QR. ही दुसरी साईड अपॉन दुसरी साईड. तिसरी साईड घेऊ नका, AC आणि PR. कारण काय, ACची पण लेंथ दिली आणि PRची पण लेंथ दिली, मग कशाला घ्यायचं. आणि ह्याला रिजन CSST करस्पॉन्डिंग हे साईड्स आहे बरं का, करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल्स, म्हणून CSST. तर 2 ट्रँगल सिमिलर असं एक डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं बघा. इफ 2 ट्रँगल्स आर सिमिलर देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड करस्पॉन्डिंग साईड्स आर इन प्रपोर्शन. तर फक्त 2 अँगल सिमिलर म्हणल्यावर आपण फक्त साईड घेतलं. आता लेंथ टाका, AB 6, AB किती आहे, 6. पुन्हा PQ माहीत नाही, इक्वल टू BC 4 आणि QR किती आहे, 28. BC 4 QR 28, BC 4 QR 28. अँड सो असा प्रॉडक्ट घेऊन पहिल्यांदा असा घेऊ. मग हा असा प्रॉडक्ट 4 इंटू PQ इक्वल टू 6 इंटू 28 इंटू 4 तिकडे जाऊन डिवाइड. सो PQ इक्वल टू 6 इंटू 28 डिवाइडेड बाय 4. 4 1 4 4 7 अँड PQ इक्वल टू
42 मीटर. आणि मला सांगा पी क्यू म्हणजे कोण आहे? तर पी क्यू हे काय आहे? टावर आहे. अँड सो द हाईट ऑफ टावर इज 42 मीटर. सो द हाईट ऑफ टावर इज 42 मीटर. आणि आपला क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द हाईट ऑफ द टावर. तर हाईट ऑफ द टावर इज 42 मीटर. तर हे असं सिम्पल एक्झाम्पल आहे, साधं सोबत. 2 ट्रँगलमध्ये हे मार्किंग करा बरं का. हे बा, हे वाटलंच तर हे अशी मार्किंग जर तुम्हाला करा वाटत नसेल तर इथं गोल टाका. हे 2 अँगल इक्वल. कारण काय, सूर्यकिरण दोन्ही पोलवर आणि टावरवर, हे काय, हे टावर आहे, हे पोल आहे, ह्याच्यावर सूर्यकिरण पडले की अँगल सेम तयार होते ना. का ह्याच्यासाठी सूर्य इतर, ह्याच्यासाठी सूर्य पुढं, असं होत नाही. एकाच ठिकाणी सूर्य आहे आणि बिल्डिंग पण तिथंच आहेत, मग अँगल तयार होणे मात्र कसे आहेत? सेम. म्हणून ह्याला रिझन काय लिहिलं आहे आपण? शॅडोज आर कास्ट्स ॲट द सेम टाईम. आणि हे तर काय आहे? ईच 90 डिग्री. आणि ए सिमिलरिटी क्रायटेरियाच्या आधारे 2 ट्रँगल काय होतात? सिमिलर. चला, हे नोट डाऊन करा एकदा प्लीज. नंबर 2, चला. नंबर 2, अ गर्ल of height 90 centimeter is walking away from the base of a lamp post at a speed of 1.2 meter per second. Full stop. If the lamp is 3.6 meter above the ground. Full stop. Find the length of shadow. Find the length of the shadow after length of her ever का द नाही हे her आहे. Find the length of her shadow after 4 seconds. Full stop. चला. A girl of height 90 centimeter is walking away from the base of the lamp post. लॅम्प पोस्ट म्हणजे लाईटचा खांब. रोडवर लाईटचे खांब असतात ना ते. मग आपण काय करू, पहिल्यांदा ही जमीन काढू आणि हे लॅम्प पोस्ट, इथं दिवा आहे बघा असं. आता इथं मी दिवा दाखवतो बरं का उगा तुम्हाला कळावं म्हणून. आता लॅम्प पोस्ट म्हटल्यानंतर हे व्हर्टिकली म्हणजे इथं परपेंडिक्युलर असते ना, आणि हा दिवा समजा लॅम्प पोस्ट
इथं दिवा आहे, लाईटचा दिवा. मग अ गर्ल ऑफ हाईट 90 सेंटीमीटर इज वॉकिंग अवे फ्रॉम द बेस ऑफ द लॅम्प पोस्ट ॲट द स्पीड ऑफ 1.2 मीटर पर सेकंद. तर आता इथं मुलगी उभारली तेव्हा का इथं लॅम्प पोस्टच्या बेसला, आणि ती इथून निघाली आहे पुढं. पण तिची स्पीड कशी आहे माहीत आहे का? इथं स्पीड इज इक्वल टू 1.2 मीटर पर सेकंद आहे बघा हिची स्पीड. इथून ते इथपर्यंत आली असं अवे फ्रॉम द बेस. तर हे लॅम्प पोस्टच्या बेसपासून ती मुलगी निघाली आहे, इथं आली समजा. पुन्हा तिची हाईट आहे 90 सेंटीमीटर बघा, 90 सेंटीमीटर. इथं लिहितं, थोडा हाईट वाढू. हे 90 सेंटीमीटर. इफ द लॅम्प इज 3.6 मीटर अबोव द ग्राउंड, तर ग्राउंडपासून हा लॅम्प दिवा जो आहे तर 3.6 आहे, तर हे मीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ हर शॅडो आफ्टर 4 सेकंद. तर आता इथून तिने निघाले 4 सेकंद, म्हणजे टाईम दिला आहे 4 सेकंद. आणि इथून निघाली आणि इथं येऊन थांबली, आणि इथून एवढं 4 सेकंद चालले बरं का तिनं. आणि तिची स्पीड किती आहे? 1.2 मीटर पर सेकंद आहे. तर स्पीड 1.2 मीटर पर सेकंद आहे, आणि तिथं 4 सेकंद चालले असे झप 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 झप. इथून निघाली 4 सेकंदात तर इथं आली. पण तर 4 सेकंदात इथं येऊन उभारल्यानंतर तिची सावली पडली असेल ना ह्या लॅम्प पोस्टमुळे, ह्या दिव्यामुळं. तर आता हे का हे इथं हे दिव्याचा प्रकाश इथं पडला तिच्या डोक्यावर, हिच्या अंगावर, आणि तिची सावली पडली बघा इथं. तर ही सावली काढा म्हणलं बघा. नाही लक्षात आलं? हे काय आहे? खांब, लाईटचा खांब. ही काय आहे? लाईट. ती लाईट किती आहे? 3.6 मीटर अबोव द ग्राउंड. तर ग्राउंडपासून 3.6 मीटर आहे. इथं एक मुलगी उभारली आहे, तिची स्पीड काय आहे चालण्याची? 1.2 मीटर पर सेकंद, म्हणजे सेकंदाला 1.2 मीटर चालते बघा तिनं. 1 मीटर जवळजवळ. सेकंद झाला की 1 मीटर. कसली स्पीड असेल ती? 1 मीटर म्हणजे जवळजवळ एवढं येते बघा. असं झपकन पाऊल टाकते मोठं असं तिनं. तर सेकंदाला 1.2 तिची स्पीड आहे मीटर. आणि टाईम 4 सेकंद चालल्यानंतर, 4 सेकंद चालल्यानंतर तिने जाऊन उभारली आहे का इथं होती, आणि 4 सेकंद चालत गेली, इथं आली. तर तिची काही तर सावली पडली असेल ना त्या खांबावून इथं, तर ती काढा म्हणलं. फाइंड द लेंथ ऑफ हर शॅडो आफ्टर 4 सेकंद. तर 4 सेकंदानंतर तिची शॅडो काढा. तर आपण हे सगळं काय करू माहिती आहे का? हे स्पीड इज इक्वल टू 1.2 मीटर पर सेकंद. पुन्हा नंतर काय त्याचा टाईम 4 सेकंद तिनं चाललेलं बरं का. आणि हे इथं ए नाव देऊ, इथं बी नाव देऊ, इथं सी नाव देऊ, इथं डी नाव देऊ, आणि इथं ई नाव देऊ. आता सांगा, इन फिगर ए बी इज अ लॅम्प पोस्ट, सी डी इज अ गर्ल. ए बी इज अ लॅम्प पोस्ट, सी डी इज अ गर्ल. पुन्हा डी इज शॅडो ऑफ गर्ल. हे डी तिची शॅडो आहे ना त्या मुलीची, मग ते लिहूया. इन फिगर ए बी इज अ लॅम्प पोस्ट, फुल स्टॉप. सी डी इज पोजिशन ऑफ गर्ल, CD is position of girl walking away from base of lamp post after 4 seconds. Clear cut दिलं आहे पहा. CD is a position of girl walking away from the base of the lamp post after 4 seconds. म्हणजे 4 सेकंदानंतर तिची ही आहे बघा पोझिशन आहे, इथं येऊन उभारली आहे तिनं, असं त्याचा अर्थ आहे. मग ए बी इक्वल टू 3.6 मीटर, ए बी इक्वल टू 3.6 मीटर. पुन्हा आता बघा हे मीटरमध्ये आणि तिची हाईट सेंटीमीटरमध्ये दिली आहे बघा इथं.
हे दिसायला का बघा तुम्हाला जरा 90 सेंटीमीटर दिलं बघा, हे पाय सेंटीमीटर इथं. आता 1 मीटरमध्ये आणि 1 सेंटीमीटरमध्ये असं मॅच होत नाही ना, मग ह्या सेंटीमीटरचं कन्व्हर्शन कशात करा, मीटर. मग सी डी इक्वल टू 90 सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं कन्व्हर्ट मीटरमध्ये करताना 1 मीटर म्हणजे 100 असते बघा, म्हणून 100ने डिवाईड करायचं. 90/100 मीटर. अँड हे 0 0 कॅन्सल. सी डी इक्वल टू 0.9 मीटर आहे बघा. ह्या 10 जर डिवाईड केलं तर 0.9 येते. आणि हे ए बी इक्वल टू एवढं येतं 3.6. अँड आता बी डी काढू. बी डी म्हणजे 4 सेकंद तिनं चालल्यावर जे डिस्टन्स आहे नुसती स्पीड अँड टाईम आहे. पण हे डिस्टन्स कुठं काढलो आपण, मग डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इंटू टाईम. मग बी डीची लेंथ किती ते बघा बरं, 1.2 हे स्पीड इंटू टाईम 4 इज इक्वल टू किती येतं 48. 12 4 48 म्हणजे 4.8 मीटर येते बघा. स्पीडला टाईमनं मल्टिप्लाय करा म्हणजे डिस्टन्स मिळतं. सो बी डी इक्वल टू 1.2 इंटू 4 इक्वल टू 4.8 मीटर. हे झालं बी डी. नंबर 3 हे नंबर 2 हे नंबर 3 आणि ह्याला नंबर 1 द्या. हे ए बी इज अ लॅम्प पोस्ट. सी डी इज पोझिशन ऑफ गर्ल वॉकिंग अवे, कॉमा देतो, वॉकिंग अवे फ्रॉम द बेस ऑफ लॅम्प पोस्ट आफ्टर 4 सेकंद. तर ह्या लॅम्प पोस्टपासून 4 सेकंदानंतर जिथं उभारले ती पोझिशन म्हणजे त्या मुलीची आहे ती पोझिशन. हे 3.6 आहे, हे 90 सेंटीमीटर आहे. मग पहिल्यांदा ए बी इक्वल टू 3.6 सी डी अँड सी डी इक्वल टू 90 सेंटीमीटर. 90 सेंटीमीटरचं कन्वर्शन मीटरमध्ये केलं, त्याला 100ने डिवाईड केलं आणि 0.9 झालं. अँड बी डी इक्वल टू, बी डी म्हणजे बीपासून डीपर्यंतचं डिस्टन्स. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, स्पीड इंटू टाईम. मग हे स्पीड इंटू टाईम 48 मीटर. 48 मीटर. आता 2 ट्रायंगलचा विचार करू. हा अँगल आणि हा अँगल ईच ऑफ 90 डिग्री. हा छोटा ट्रायंगल हे पहा आणि हा मोठा ट्रायंगल ईच ऑफ काय 90 डिग्री. पुन्हा हा अँगल आणि हा अँगल शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाईम. बघा मोठ्या ट्रायंगलमध्ये कोणती क्रायटेरियन होते, ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. आणि छोट्या ट्रायंगलमध्ये ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. मग इन ट्रायंगल ए बी ई मोठा अँड ट्रायंगल सी डी छोटा. इन ट्रायंगल ए बी ई अँड ट्रायंगल सी डी ई. चला हा मोठा ट्रायंगल आणि छोट्या ट्रायंगलमध्ये पहिल्यांदा हे 90 वाले घेऊ. अँगल ए बी ई इक्वल टू अँगल सी डी ई. हे दोघं अँगल ए बी ई इक्वल टू अँगल सी डी. ह्याला रिजन ईच 90 डिग्री. त्याच्यानंतर हे 2 अँगल घेऊ. अँगल बी ए ई इक्वल टू अँगल डी सी ई. अँगल बी ए ई, बी ए ई म्हणजे मोठ्याचा आणि डी सी ई इक्वल टू अँगल डी सी ई छोट्याचा. ह्याला रिजन शॅडोज आर कास्ट ॲट द सेम टाईम. अँड सो ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियनच्या आधारे 2 ट्रायंगल काय होतात सिमिलर. सो ट्रायंगल ए बी ई सिमिलर टू ट्रायंगल सी डी आणि ए ए सिमिलॅरिटी क्रायटेरियन. अँड सो 2 ट्रायंगल सिमिलर झाल्यावर त्याच्या साईड घेऊ आता ह्यावेळेस, कारण आपल्याला साईडच दिल्यात बघा. साईड दिल्या, साईड दिल्या आणि साईड दिल्या. मग साईडच घेऊ. ए बी अपॉन सी डी, ए बी अपॉन सी डी इक्वल टू बी अपॉन डी नको बरं का, कारण हे बी पण दिलं नाही डी पण दिलं नाही. किंवा इथं आणखीन एक काम करू आपण, ह्याची शॅडो काढायला नाही त्याला एक्स पकडू. मग इथं वाटलं तर लिहा लेट, हे झाल्यावर लिहा लेट सी डी इक्वल टू एक्स, हे सॉरी डी, लेट डी ई इक्वल टू एक्स बरं का. ह्या याला एक्स पकडू. मग बी ई अपॉन डी ई इक्वल टू ए ई अपॉन सी नको बरं का, कारण ए ईची पण लेंथ दिली नाही आणि सी ईची पण लेंथ दिली नाही. मग तिसरी साईड आपण घ्यायची नाही. मग पहिली घेतली ए बी अपॉन सी डी इक्वल टू बी अपॉन सी डी
आता ह्याला रिजन CSST म्हणजे करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता ह्याच्यात साईड टाका, सांगा AB किती आहे 3.6 मीटर, CD किती आहे 90 सेंटीमीटर बघा. पण हे 90 सेंटीमीटरचं आपण कन्व्हर्शन केलं आहे का, 90 सेंटीमीटरचं किती आलं 0.9 मीटर आलं बघा हे. म्हणून ही मुलीची हाईट किती आहे 0.9. तर हे 0.9 इक्वल टू BE, B पासून E पर्यंत. तर हे डिस्टन्स किती आहे 4.8 आणि हे किती आहे x. म्हणजे ह्या दोघांचं सम करायला लागलं ना. तर हे B 4.8 प्लस x अपॉन DE, D किती आहे x. चला लिहिता का हे बघा एवढं, पुढचं आपण सॉल्व करू. चला पुढं. आता ह्याच्यातलं पॉईंट काढून टाकू पहिल्यांदा. आता पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे, पॉईंटच्या नंतर एक नंबर आहे, सेम नंबर असल्यामुळे आपण काय करू, पॉईंट काढून टाकू. 36/9 इक्वल टू 4.8 प्लस x अपॉन x. 9 वजा 9 4 जार आणि ह्या दोघांचं प्रॉडक्ट किती आहे तर 4x आणि हे जसं तसं 4.8 प्लस x. आता प्लस x इकडे येऊन मायनस x, 4x मायनस x इक्वल टू 4.8 आणि हे किती येतं 3x इक्वल टू 4.8 and x equal to 4.8 upon 3, x equal to 3 on the 3 6 are, x is equal to 1.6 meter. and so x म्हणजे कुणाला पकडले बघा आपण, लेट DE equal to x आहे का हे. so DE equal to हे 1.6 मीटर, कारण हे x म्हणजे कोण आहे D. and so DE म्हणजे काय आहे बघा, तर length of the shadow of the girl. So the length of the shadow of a girl is equal to 1.6 मीटर. तर त्या मुलीच्या सावलीची लांबी लेंथ किती असेल 1.6 मीटर. ओके, चला आज एवढंच, बाय.